चला मंडळी, रोज रोज भाजीला काय करावं समजत नसेल तर चला आज आपण एक वांग्याची रेसिपी बघणार आहे। आज आपण वांग मसाला बनवणार आहे। बघू शकता इथं काय मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। चला तर मग मंडळी, जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। मंडळी, भाजी तर तुम्ही बघितलीच आहे। आज आपण मस्त झणझणीत मसाला वांग करूया। एकदम सोप्या पद्धतीने इथे दाखवलेलं आहे आणि साहित्य पण जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल त्याच्यामध्ये बनवणार आहे। रोज रोज भाजीचा प्रश्न पडतो की नवीन काय काय करायचं, तर चला आज आपण वांग्याची भाजी करूया। मंडळी, इथे आपण हे वांग्याचे आहेत ना, ते धुवून चांगले स्वच्छ आता ह्याचे काप करून घ्यायचे। याच्यामध्ये 4 काप केलेले आहेत। एक बटाटा घेतलेला आहे मीडियम आकाराचा, तो सोलून घेतला आणि त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत। इथं बघू शकता। आता हे आपण पाण्यामध्ये ठेवूया थोडा वेळ आणि त्यानंतर आपण मसाल्याची तयारी करूया, म्हणजे बटाटा आपला आणि वांगा हे चिरलेलं ते काळं पडणार नाही। तर मसाल्यासाठी इथे मी कांदा एक छोटा चिरून घेतलेला आहे, थोडंसं टोमॅटो घेतलेला आहे बिया काढून त्याचे बारीक फोडी करून घेतलेले आहेत आणि फ्रेश कोथिंबीर घेतलेली। आता आपण इथं मसाल्यासाठी जो शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट असतो तो आपण रेडी करून ठेवलेला असतो घरांमध्ये प्रत्येक, तर तो कूट घेतलेला आहे। 8-9 चमचे मी याच्यामध्ये घेतलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण तिखट घालून घेऊया। याच्यामध्ये अर्धा चमच्याला थोडी कमी हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये लाल तिखट घालून घेतलेला आहे। तर बघू शकता, वांग्याची भाजी आहे ना, गावाला थोडीशी तिखट करतात, अशी थोडी झणझणीत लागली पाहिजे। त्यानंतर याच्यामध्ये मी किचन किंग मसाला असतो तो अर्धा चमचा घालून घेतलेला आहे। बाकी याच्यामध्ये म्हणाल तर मग आपण कसुरी मेथी आहे ती थोडीशी चोळून घातलेली, त्यानंतर फ्रेश कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे मिश्रण आहे ते आपण आता मिक्स करून घ्यायचे। तुमच्याकडे आलं लसूणची जर पेस्ट असेल तर याच्यामध्ये थोडीशी घालून घ्यायची आहे। चला तर आता हे मिश्रण तयार झालेलं आहे। हे मी वांग्यामध्ये चांगलं भरून घेतलेले, तर तुम्ही बघू शकता खाली बटाट्याच्या फोडींना पण मी थोडंसं ते चोळून घेतलेलं आहे सगळं मिश्रण। आता इथं आपण तेल घालून घ्यायचे। तेल वांग्याच्या भाजीला थोडं जास्त घालायचं। इथं मी छोटी पळी आहे तर 4 पळी घेतलेला आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल चांगलं कडक होऊन द्यायचं आणि मग त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची। त्यानंतर जो आपण कांदा घेतला होता तो परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतत आला की मग त्यावरती आपण जे टोमॅटो घेतलं होतं ते आपण घालून घेणार आहे। आता इथे बघू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता। आपण ऑलरेडी वांग्यामध्ये मीठ घातलेलं आहे, तर थोडंसं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे। हे टोमॅटो घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटो जरा वेळ परतल्यानंतर त्यावरती भरलेलं वांग घालून घ्यायचं, हा बटाटा सगळं राहिलेलं थोडंसं जे मिश्रण आहे मसाला आहे ते घालून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचंय। तर सुरुवातीला याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, वाफेवरती कमीत कमी 5 मिनिटं हे वाफवून घ्यायचे, जेणेकरून काय होतं भाजी पण छान बनते आणि चवीला पण टेस्टी बनते। आणि याच्यामध्ये सुरुवातीलाच पाणी घातले की वांग पटकन शिजलं जात नाही। बघा, आता वाफवल्यानंतर वांग्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे, तर बघू शकता चांगलं वांग वाफलवून घ्यायचं सगळ्या बाजूनी आणि त्यानंतर मग त्यामध्ये कडक गरम केलेलं पाणी घालून घ्यायचे। आता इथं मी गरम केलेलं पाणी याच्यावरती घालून घेतलं, पण एकदम जास्त पाणी घालणार नाही, कारण की मी इथं वांग मसाला करणार आहे। तुम्हाला जर याचं कालवण करायचं असेल किंवा पातळ रस्सा बनवायचा असेल तर याच्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात पाणी घालायचं, छान रस्साही याचा बनतो। तर बघा, आता याच्यावर फ्रेश थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि त्यानंतर आपण याला झाकण घालून घेऊया। मी थोडीशी याच्यामध्ये साखर भुरभुरलेली आहे, छान लागते चवीला, चव बॅलन्स होते। त्यानंतर आपण एक 10 मिनिटं हे शिजवून घेतलेलं, इथं आपलं वांग तयार झालेले, तर बघू शकता काय मस्त असं दिसतंय। मी हे जास्त पातळ केलेलं नाहीये, बघा काय अप्रतिम असं दिसतंय की नाही, अगदी एकदम छान असा सुवास सुटलेला आहे। बरं, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपी पाहण्यासाठी। मंडळी, याच पद्धतीच्या आणखीनही वांग्याच्या रेसिपी मी युट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत। इतरही आपल्या आहेत की उकडीचे मोदक आहेत, नॉनव्हेज रेसिपी आहेत, त्याही तुम्हाला पाहायला भेटतील। त्यानंतर डाएटच्या काही रेसिपी आहेत त्याही युट्यूबवरती मी अपलोड केलेल्या आहेत, तर नक्की त्याही बघा। बघा काय मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे, अप्रतिमच। खायला म्हणाल ना, एकच भाजी केली तरी तुम्ही भाकरी सोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। याच्यासोबत पापड आणि लोणचं असेल तर मग कामच होतं आपलं। चला तर मग मंडळी, कमी वेळेमध्ये झटपट अशी चटपटीत आपली भाजी तयार झालेली आहे, तर नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली त्याची कमेंट नक्की करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।